श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 11 समास 7. चंचल नदी. समर्थांची कल्पनाशक्ती एखाद्या थंडगार झुळकीसारखी आहे. कठीण विषय जरी असला ना तरी त्यांची प्रतिभा अशी काही प्रसवते की विषयाचं काठिण्य तर जातच आणि मांडलेला विषय आपल्या पचनी पडतो. एखादा वैद्य नाही का कसं साररूप औषध देतो की जे सेवन करायला अतिशय सोपं आणि रोग घालवायला सुद्धा. सगळ्यांना आपल्याला भवरोग झालाय हे समर्थांना ठाऊक आहे आणि म्हणूनच मूळ मायेवर नदीचं रूपक त्यांनी रचलं आणि या रोगामधून बाहेर पडण्याची त्यांनी आपल्याला मुळीच दिली आहे, औषध दिलंय. बाहेर पडायचं म्हणजे वृत्ती शून्यता अंगी बाणवता आली तरच बाहेर पडता येणार आहे. बघूया. मूळ माया ही सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाते. अतींद्रिय ब्रह्मापासून दृश्य विश्वाकडे वाहणारी नदी आहे ती एक अदृश्य गंगाच आहे. ती एक अखंड प्रवाहात वाहत राहते. तिला विश्राम नाही. तिचं कार्य तेवढं आपल्या नजरेला पडतं. तिचं मूळ स्वरूप आपल्या अनुभवाला येत नाही. तिच्या प्रवाहामध्ये अनेक जीव वाहत जातात. म्हणजे काय तर जन्माला येतात आणि मरतात असे ते जीव वाहत जातात, अव्याहत वाहत असतात. पण काही थोडे जीव कसे असतात, हिमतीने उगमाकडे पोहत जातात, म्हणजे उलट प्रवास करतात. उलट प्रवास म्हणजे कसं, स्थूलातून सूक्ष्माकडे म्हणजे परब्रह्माकडे. आणि ते कोण असतात माहिती आहे, ते असतात संत. काहींच्या पोटात पाणी शिरतं, काही ते मरतात. म्हणजे कसं, पाणी शिरतं म्हणजे ते अहंकाराने नाश पावतात. सामान्य जीव जे असतात ना अहंकारात बुडतात. सत्वगुणी माणसांमध्ये ही जी मूळ माया आहे ती गोड स्वभावाने व्यक्तरूप धारण करते. रजोगुणी माणसामध्ये ती विकार रूप धारण करते आणि तमोगुणी माणसामध्ये ती दुष्टपणाने दिसते. मग जाणते पुरुष काय करतात, ते उगमाकडे पोहत जातात, दृश्य विश्वाला मागे सारतात, प्रवाहाच्या उलट पोहतात. आपली वृत्ती अंतर्मुख करून सूक्ष्मात शिरून मागे पाहिलं की ही जी मूळ माया नदी किंवा माया नदी आहे ना ती नाहीच आहे मुळी, असा त्यांना अनुभव येतो. म्हणजे काय तर ते निर्वृत्ती बनतात किंवा वृत्तीशून्य बनतात. कोणत्याही वृत्तीच्या लहरी येत नाहीत. समर्थांनी मूळ माया आणि संतांचा अभ्यास आपल्याला अनेक वेळा वेगवेगळी रूपकं दाखले देऊन सांगितलेला आहे. ते एक छान लोकशिक्षक आहेत, एक कथाकार आहेत, उत्तम मार्गदर्शक तर आहेतच, पण त्याहून अधिक श्रेष्ठ काय असेल तर ते ब्रह्मस्वरूप झालेले जाणते आहेत. ते जेव्हा संतांबद्दल सांगतात तेव्हा आपण त्यांनाच त्या उच्च स्थानी अधिष्ठित पाहावं. ते स्वतःबद्दल कधीच सांगत नाहीत. स्वतः अनुभव घेऊन ते सिद्ध झाले असले तरी स्वतःबद्दल न बोलण्याची त्यांची विनयशीलता जागोजागी अनाहूतपणे दिसून येते. स्टार नोट म्हणते, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तो चिरतो राम सर्वत्र पाहे. जय जय रघुवीर समर्थ. असे होते रामदास स्वामी. श्रीराम समर्थ श्रीराम.